हॅलो स्टुडंट्स, वेलकम अगेन. वेलकम ऑन युअर ओन यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे गुरु टॉक एज्युकेशन. यापूर्वी आपण पाहिलं होतं इव्होल्युशन आणि मी म्हटलं होतं की माझ्यावर का विश्वास ठेवता. इव्होल्युशनचे प्रूफ घ्या आणि यालाच म्हटलं होतं आपण एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. ओके, बघा मी सांगितलं होतं की कोणीही तुम्हाला सांगेल इव्होल्युशन फ्रॉम जे प्रोटोप्लाझम आहे, पाण्यामध्ये तयार झालेल्या सेल आहेत, तिथून इव्होल्युशन झालं आणि आजच्या कंडिशनला अवेलेबल असणारे मोठमोठे प्लांट्स म्हणा किंवा आपण स्वतः हायर ॲनिमल्सपर्यंत इव्होल्युशन झालं. पाण्यातल्या युनिसेल्युलरपासून मल्टीसेल्युलर बनले हे मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि वरून आपलं असंही डिस्कशन झालं होतं की यावर काय प्रूफ आहेत, तर त्यासाठी आपण एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन हा टॉपिक घेतला होता. सगळ्यात पहिले पाहिला होता एव्हिडन्सेसमध्ये मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे बाहेरून दिसत आहेत ॲनिमल्स सारखे, याचा अर्थ त्यांचे अँसेस्टर कुठेतरी एक होते. नंतर पाहिला पण ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणजे बोनचं स्ट्रक्चर त्यांचं जवळपास सारखं आहे बऱ्याच ॲनिमलचं, जसं की आपण पाहिलं होतं हँड्स, ह्युमन हँड, त्यानंतर जे ऑक्स आहे त्याचा लेग्स, ओके 4 लेग्स, नंतर फ्लिपर, पेंटॅजियम ऑफ बॅट, या सगळ्यांचं डिस्कशन केल्यानंतर आता नेक्स्ट काही टॉपिक आहेत जसं की पॅलेओंटॉलॉजिकल एव्हिडन्स. हा एक एव्हिडन्स आहे. ओके, बघा पॅलेओंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय, एक मिनिट. ओके, पॅलेओंटॉलॉजिकल एव्हिडन्स कशाला म्हणायचा, सध्या आपण अर्थवर आहेत, आपल्या सभोवताली खूप सारे इन्सिडेंट्स घडतात, जसं की माळींची स्टोरी तुम्ही मला वाटते 9th मध्ये किंवा याच वर्षी असेल 10th मध्ये एन्व्हायरमेंटलच्या चॅप्टरमध्ये माळीन नावाचं गाव होतं. तिथे काय झालेलं आहे, स्लाईड काय म्हणू आपण त्याला, दरड कोसळली होती. ओके, आणि त्याखाली पूर्ण एक गाव दबलं आहे, पूर्णच्या पूर्ण एक गाव दबलं होतं. मग अशा इन्सिडेंट्स यापूर्वी पण खूप झालेले आहेत. ओके, त्यामध्ये बघा फ्लड असेल, अर्थक्वेक असेल किंवा व्होल्कॅनो इरप्शन असेल, या बऱ्याचशा इन्सिडेंट्स प्रत्येक जनरेशन प्रत्येक इरामध्ये झालेल्याच आहेत. मग या फ्लडमध्ये म्हणा, अर्थक्वेक म्हणा किंवा व्होल्कॅनोमध्ये म्हणा, बरेच ॲनिमल जे आहेत ते जमिनीच्या खाली दबले असतात. जमिनीच्या खाली त्यांच्यावर म्हणजे फ्लड आला, पूर आला, पुराचा जो पूर्ण गाळ वाहून आला, त्या गाळामध्ये काही ॲनिमल दबलेले आहेत. ओके, फिशेस असतील, स्नेक असतील किंवा छोटे छोटे ॲनिमल जे की बुडून त्याखाली दबून राहिले. ओके, अर्थक्वेक, ओके, भूकंप आणि व्होल्कॅनो यामध्ये पण काही दबून राहिले. तर हजारो वर्षानंतर, म्हणजे ही गोष्ट जर हजारो वर्षापूर्वी झाली असेल आणि आत्ता आपण तिथे जर खोदकाम केलं तर आपल्याला ते ॲनिमल्स दिसतात. ओके, आणि त्यांच्या बोनवरून त्यांच्यात जे रिमेनंट आहे त्या रिमेनंटवरून आपण ओळखू शकतो की हा ॲनिमल कोणत्या ॲनिमलशी रिलेटेड आहे. त्याचे बोन स्ट्रक्चर म्हणजे पॅलेओंटॉलॉजिकल स्टडीमध्ये आपण पाहिलं होतं की बोन जे आहेत हे जवळपास सारखेच आहेत. यावरून आपण अंदाज लावू शकतो की हा ॲनिमल कोणत्या ॲनिमलशी रिलेटेड आहे किंवा कोणत्या ॲनिमलच्या जवळचा ॲनिमल आहे. ओके, सो बघा सिक्रेट्स ऑफ द एक्सटिंक्ट ऑर्गॅनिझम्स आर बरीड इनसाइड द अर्थ लेअर म्हणू शकतो आपण. ओके, सो लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरीड ड्यू टू कशामुळे, फ्लडमुळे, अर्थक्वेकमुळे आणि व्होल्कॅनोमुळे जे ॲनिमल्स आहेत ते दबलेले आहेत. ओके, त्याला आपण रिमेनंट म्हणतो. जे ॲनिमल समजा आपण बऱ्याच वेळा पाहतो की डायनासोर्स जे आहेत, एखाद्या म्हणजे एखाद्या पूर्ण मोठाच्या मोठा असा एक दगड आहे आणि दगडामध्ये आपल्याला काहीतरी स्ट्रक्चर दिसत आहे. ओके, असे बोन्स दिसत आहेत, हे त्याचे लेग. ओके, असे रिमेनंट्स आपण पाहिलेले आहेत. ओके, ते त्यांचं इम्प्रेशन त्याच्यावर म्हणजे त्या खडकावर त्याचा ठसा उमटलेला आहे सरळ सरळ. ओके, सो लॉट्स ऑफ रिमेनंट प्रिझर्व अंडरग्राउंड. ओके, कोणत्या फॉर्ममध्ये, फॉसिल्स. ओके, फॉसिलच्या फॉर्ममध्ये तिथे रिमेनंट आहे. अर्थच्या खाली दगडांमध्ये आपल्याला बरेच काय इम्प्रेशन्स पाहायला मिळतात आणि त्या रिमेनंटलाच आपण म्हणतो फॉसिल्स. ओके, या फॉसिल्सच्या स्टडीवरून आपण सांगू शकतो कोणते ॲनिमल कोणत्या ॲनिमलशी रिलेटेड आहेत किंवा त्यांच्या बोनचं स्ट्रक्चर आपल्या बोनचं स्ट्रक्चर हे सिमिलर दिसत आहे, याचा अर्थ ते आपले ॲन्सेस्टर्स आहेत किंवा त्यांचा आणि आपला ॲन्सेस्टर हा एक कॉमन आहे. ओके, सो हे पॅलेओंटॉलॉजिकल एव्हिडन्सेसमधून आपल्याला समजतं. पॅलेओंटॉलॉजीमध्येच अजून एक स्टडी येत असते ज्याला आपण म्हणतो कार्बन डेटिंग. ओके, यामधून काय करतो आपण, डिटरमाइनिंग एज ऑफ ह्युमन फॉसिल्स अँड मॅनस्क्रिप्ट्स. ओके, ह्युमन फॉसिल्स म्हणजे काय, म्हणजे त्या टाईममध्ये जे जमिनीच्या खाली दबलेले ह्युमन स्केलेटन्स आहेत किंवा ह्युमन्स आहेत ज्याचे उरलेले स्केलेटन्स आहेत. ओके, त्याची स्टडी, त्याच्या एजची स्टडी, किती म्हणजे तो ज्या टाईमला तो डेड झाला त्या टाईमला त्याचं काय एज होतं, त्याचबरोबर आज किती वर्षापूर्वी ती इन्सिडन्स घडलेला आहे, किती वर्षापूर्वी ती घटना घडलेली आहे. ओके, हे त्याच्या बोनवरून आपण
ओळखू शकतो. किंवा मॅनस्क्रिप्ट्स म्हणजे काय, तिथे लिखाण काम केलेलं असेल ह्युमन्सने तर त्याचं एज आपण ओळखू शकतो. यासाठी आपल्याला बघावे लागते कार्बन डेटिंगची टेक्निक. ओके, कार्बन डेटिंग काय आहे बघा. ह्युमन्स असो किंवा कोणताही ऑर्गॅनिझम्स असो, याच्या बॉडीमध्ये खूप सारा कार्बन आहे, खूप सारा कार्बन आहे. ओके, ॲटमॉस्फिअरमध्ये 2 कार्बनचे फॉर्म प्रेझेंट आहेत. ओके, एक आहे C14 आणि एक आहे C12. ओके, सो C12 जो आहे हा नॉर्मल फॉर्म आहे, पण C14 जो आहे हा रेडिओ ॲक्टिव्ह फॉर्म आहे. ओके, रेडिओ ॲक्टिव्ह फॉर्म आहे. ॲटमॉस्फिअर समजा कन्सिडर करा की हे आहे प्लांट आणि ॲटमॉस्फिअरमध्ये खूप सारा C14 असा कन्सिडर करू आणि C12 आहे. तर C12 नॉर्मल आहे, C14 रेडिओ ॲक्टिव्ह आहे. हा कार्बन जो आहे हा ऑक्सिजन सोबत कंबाईन होऊन कार्बन डायऑक्साईड बनवत आहे. मग दोन्ही पण C14 पण आणि C12 पण, आणि हा इंटर होत आहे बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस प्लांटमध्ये. आता प्लांटमध्ये कार्बन 14 पण आहे आणि कार्बन 12 पण आहे. या प्लांटवर जे डिपेंड असणारे ऑर्गॅनिझम्स असतील, लाईक काऊ असेल किंवा दुसरे कोणते ऑर्गॅनिझम असतील, हे ऑर्गॅनिझम्स याला खाणार या प्लांटच्या लिव्हजला. तर ऑब्वियसली हा C14 आणि C12 जो आहे तो काऊ लाईक किंवा हर्बिवोरसच्या बॉडीमध्ये जाणार. आता हे हर्बिवोरस ॲनिमल्स जेव्हा डेड होतील, एक गोष्ट लक्षात घ्या, डेड होण्याच्या पूर्वी ही C14 आणि C12 ची एक रेशो कायम बॉडीमध्ये जशाला तसा राहील. ओके, आता हा रेशो 1 म्हणजे जो 12 आहे हा 12 ट्रिलियन टाइम असेल समजा, 10⁻12. ओके, आणि तेव्हा एकच मॉलिक्यूल असेल कशाचा, कार्बन 14चा, हा रेशो. ओके, समजण्यासाठी मी तुम्हाला एकदम छोटा रेशो सांगतो. हा रेशो फक्त समजण्यासाठी आहे, हा रिअल रेशो नाही. आपण असं कन्सिडर करू जिथे 100 मॉलिक्युल्स आहेत कोणाचे C12चे, तिथे जस्ट 10 मॉलिक्युल्स आहेत C14चे. पुन्हा सांगतोय, हा रेशो कन्फर्म रेशो नाही आहे, मी फक्त समजण्यासाठी सांगत आहे तुम्हाला. ओके, सो हा रेशो कायम राहील जोपर्यंत ॲनिमल जिवंत राहील. ओके, जसाही ॲनिमल डेड होईल, हा जो आहे C12चा मॉलिक्युल्स जशाला तसे राहतील, पण C14चे मॉलिक्युल्स हळूहळू कमी होतील. ओके, आणि याच्याच बेसिसवर, या रेशोच्याच बेसिसवर आपण एज म्हणजे कॅल्क्युलेट करत असतो त्या ऑर्गॅनिझमचा. आता ही एवढी सहज सोपी पद्धत नाही आहे, यासाठी सायंटिस्टच वर्क करू शकतात किंवा यामध्ये एक्सपर्ट्स असतात ते एक्सपर्ट्स वर्क करू शकतात. ओके, सगळ्यात पहिले आपल्याला विलार्ड लिबी या सायंटिस्टने कार्बन डेटिंग ही टेक्निक दिली होती. ओके, त्यासाठी त्यांना नोबेल प्राइज मिळाला होता 1916चा. ओके, आणि तुम्हाला MCQच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो की कोणत्या जर्नलमध्ये हा जो थेसिस आहे किंवा हे जे आहे त्यांचा रिसर्च कोणत्या याच्यामध्ये दिला होता, तर तो रेडिओ कार्बन नावाच्या जर्नलमध्ये दिला होता. ओके, सिंपली कार्बन 12 आणि कार्बन 14चा रेशो, हा रेशो कन्फर्म नाहीये. ओके, हा काउंट केला जातो. कार्बन 14 हा रेडिओ ॲक्टिव्ह असल्या कारणाने तो जोपर्यंत ऑर्गॅनिझम जिवंत आहे तोपर्यंत मेंटेन राहील. ज्या दिवशी ही काऊ डेड होईल तर C12 जशाला तसा राहील, पण C14 कमी होत जाईल. तर हा रेशो काउंट केला जातो आणि या रेशोवरून एज कॅल्क्युलेट केले जाते त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्सचं. ओके, सो या कार्बन डेटिंगच्या भरोशावर पॅलेओन्टॉलॉजी एज आयडेंटिफाय करत असते. त्याचबरोबर आपण अँथ्रोपोलॉजीचा पण स्टडी करू शकतो. अँथ्रोपोलॉजी म्हणजे ह्युमन्सच्या जनरेशनची स्टडी. ओके, सो हा सगळा जो नॉलेज आहे, आय मीन हे सगळं जो अभ्यास आहे हा डिपेंड करतो कार्बन डेटिंगवर. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याकडे कनेक्टिंग लिंक्स. ओके, सगळ्यात पहिले पाहिलं मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, नंतर पाहिले ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस, नंतर पाहिले होते आपण वेस्टिजियल ऑर्गन्स, त्यानंतर पॅलेओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस, आता कनेक्टिंग लिंक्स. ओके, कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय, जर मी म्हणत असेल की ए ऑर्गॅनिझम पासून C ऑर्गॅनिझम बनला, ए पासून C बनला, तर कुठेतरी असा एक ऑर्गॅनिझम असेल B नावाचा ज्यामध्ये एचेही काही कॅरेक्टर आहेत आणि Cचे पण काही कॅरेक्टर आहेत. ओके, सो असा ऑर्गॅनिझम ज्यामध्ये एचे पण कॅरेक्टर आहेत आणि Cचे पण कॅरेक्टर आहेत, तर या मधातल्या ऑर्गॅनिझमला म्हणतात कनेक्टिंग लिंक बिटवीन 2 ऑर्गॅनिझम. ओके, सो चला बघूया आपण
कनेक्टिंग लिंक्सचे काही एक्झाम्पल आहेत का? तर एक आहे आपल्याकडे डक बिल प्लॅटिपस. ओके, सो हा कोणाच्या मधातला कनेक्टिंग लिंक्स आहे बघा. तर हा आहे रेप्टाइल्स आणि मॅमल्स या दोघांच्या मधला कनेक्टिंग लिंक्स आहे. ओके, सो मी याला म्हणतो डक बिल प्लॅटिपस. ओके, रेप्टाइल्सचे काय काय कॅरेक्टर आहेत? तर हा एग्ज लेइंग आहे. ओके, आणि मॅमलचे काय कॅरेक्टर आहे? तर यामध्ये मॅमरी ग्लँड्स आहेत. ओके, त्याच्यानंतर याच्या बॉडीवर फर आहेत. ओके, याची जर आपण पाहिलं तर यामध्ये अजून एक कॅरेक्टर आहे, त्याची जी चोच आहे म्हणजे त्याला चोच पण आहे. ओके, सो हा एग्ज लेइंग असल्यामुळे तो एव्सच्या पण काही कॅरेक्टर्स दाखवतो. ओके, सो बघा रेप्टाइल्स आहे कारण एग्ज लेइंग आहे आणि मॅमल्स आहे कारण त्यामध्ये हे दोन फर म्हणजे बॉडीवरचे हेअर्स. ओके, सो हे तुम्हाला क्लिअर होऊन जाते. पेरिपॅटस जो आहे हा कनेक्टिंग लिंक आहे दोघांच्या मधात. कोणाच्या? एक तर ॲनेलिडा आणि ऑर्थ्रोपोडा या दोघांच्या मधात. ओके, सो ऑर्थ्रोपोडाचे काय कॅरेक्टर आहेत आणि ॲनेलिडाचे काय कॅरेक्टर आहेत? तर बघा दिसायला ॲनेलिडामध्ये आपण अर्थवॉर्म घेऊ शकतो, अर्थवॉर्म. ओके, आणि इकडे कॉकरोच. ओके, सो पेरिपॅटसमध्ये अर्थवॉर्म सारखी म्हणजे क्युटिकलची लेअर आहे म्हणजे स्किन कोणासारखी आहे? अर्थवॉर्म सारखी आहे. त्याच्यानंतर पेरिपॅटसमध्ये बघा स्किन ज्याला आपण म्हणतो क्युटिकल्स. ओके, स्किनचा लेअर. त्याच्यानंतर इकडे ॲरो करू आपण. पेरिपॅटसमध्ये पॅरापोडिया आहेत. ओके, लेग्स कोणासारखे आहेत? यासारखे आहेत. त्याच्यानंतर सेगमेंट ऑन बॉडी, सेगमेंटेड बॉडी. ॲज पॉसिबल मी तुम्हाला इथे स्क्रीनवर फोटोज टाकण्याचा प्रयत्न करेन, ते दिसतीलच तुम्हाला दोघांमधला डिफरन्स. ओके, बरं कॉक्रोच सारखं काय याच्याकडे? ट्रकियल ट्यूब्स आहेत. ओके, आर्थ्रोपोडा, कॉक्रोच. ओके, सो कॉक्रोच सारखं काय पेरिपॅटसमध्ये की हा ट्रकियल रेस्पिरेशन करतो. त्यानंतर यामध्ये पेरिपॅटसमध्ये पण ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे आणि आर्थ्रोपोडामध्ये पण ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. म्हणजे बघा पेरिपॅटस ॲनेलिडाचे पण काही कॅरेक्टर दाखवतोय आणि आर्थ्रोपोडाचे पण काही कॅरेक्टर दाखवतोय. याचा अर्थ हा पेरिपॅटस जो आहे ना ॲनेलिडामध्ये आहे ना आर्थ्रोपोडामध्ये आहे. सेम हा जो डकबिल प्लॅटिपस ना रेप्टाइल्समध्ये आहे ना मॅमल्समध्ये आहे, तर तो आहे कनेक्टिंग लिंक्स. अजून एक एक्झाम्पल आहे आपल्या बुकमध्ये ज्याचं नाव आहे लंग फिश. ओके, अशी फिश ज्यामध्ये लंग्स डेव्हलप झालेले आहेत. म्हणजे ही कनेक्टिंग लिंक आहे कोणाच्या मधात? एक तर ॲम्फेबियन्स आणि कोण? फिशेस. या दोघांच्या मधात कोण आहे? लंग फिश, जी की ब्रिदिंगसाठी किंवा रेस्पिरेशनसाठी एअरमध्ये म्हणजे बाहेर तोंड काढते, वॉटर सरफेसवर येऊन काय करते? बाहेरून एअर इनहेल करते. ओके, नेक्स्ट लास्ट पॉइंट आहे एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस. ओके, लास्ट पॉइंट आहे इव्होल्युशनचा ज्याचं नाव आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते? यामध्ये कोणताही ऑर्गॅनिझम घ्या, फिश, त्याच्यानंतर काय म्हणू आपण टॉर्टाईज, त्यानंतर पिग, त्यानंतर काही बर्ड्स, या सगळ्यांमध्ये जी इनिशियल स्टेज आहे म्हणजे आईच्या पोटात जे बाळ तयार होतंय तर जे सगळ्यात पहिली स्टेज आहे एम्ब्रिओ बनण्याची, ही सगळ्यांमध्ये सारखीच आहे. याचा अर्थ सगळ्यांचा एन्सेस्टर कुठे ना कुठे एक होता. त्याची जी सिस्टीम आहे, त्याची जी टेक्निक आहे एम्ब्रिओ बनवण्याची, हेच सगळे वापरत आहेत. ओके, यावरून हे पण क्लिअर होऊन जातं की एम्ब्रिओलॉजिकली सगळे म्हणजे एम्ब्रिओ जो आहे हा सगळ्यांचा सारखा आहे. ओके, हा पण एक आपल्याकडे एव्हिडन्सेस आहे. कशासाठी? तर सर्वांचा अँसेस्टर सेम आहे हे सांगण्यासाठी. सो इथे आपण थांबूया. यानंतर बघायचं आपल्याला डार्विन्स थेरी आणि त्याचबरोबर लॅमार्किझम किंवा लॅमार्क्सची थेरी. ओके, सो व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.